ओके. बाळांनो, लास्ट लेक्चर आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट पाहिलं. आज आपण निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट पाहणार आहे. नेक्स्ट पॉइंट, निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट. नेक्स्ट पॉइंट आहे बाळांनो, निगेशन ऑफ quantified statements निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता बघा, हे निगेशन करणं खूप सोपं असतं, म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट सुद्धा सोपं असतं. क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन करताना प्रत्येक मी तुम्हाला चार्ट देणार आहे. परत गिवन, दुसरा असणार तो निगेशन. ओके बाळांनो, आता यासाठी सर्वात पहिले मुद्दा हा आहे का क्वांटिफाईड स्टेटमेंटचा पॅटर्न काय असतो, क्वांटिफायर आणि ओपन सेंटेन्स. बरोबर आहे ना? म्हणजे क्वांटिफायर विथ ओपन सेंटेन्स बिकम्स क्वांटिफाईड स्टेटमेंट. बरोबर आहे ना? म्हणजे क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये काय काय असणार, क्वांटिफायर असणार आणि ओपन सेंटेन्स असणार. बरोबर आहे ना? मग आपल्याला काय करायचं, दोघांचं निगेशन करायचं. मला जर समजा क्वांटिफायर हा वर्ड मध्ये असेल तर सम जर असेल त्याला रिप्लेस करून ऑल करायचं. जर सेंटेन्स मध्ये ऑल असेल त्याला रिप्लेस करून सम करायचं. सुरुवातीलाच असतो, स्टार्टिंगलाच वर्ड असतो हा. बरोबर आहे? किंवा सिम्बॉलिकल जर असेल तर फॉर ऑल असेल तर फॉर ऑल ला रिप्लेस करून देअर एक्झिस्ट घ्यायचं. जर देअर एक्झिस्ट असेल देअर एक्झिस्ट ला रिप्लेस करून फॉर ऑल घ्यायचं. बरोबर आहे? हे झालं फक्त क्वांटिफायर बद्दल. हे कशाबद्दल झालं? क्वांटिफायर बद्दल. म्हणजे पहिला मुद्दा हा आहे का तुमचा क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय असतं, क्वांटिफायर प्लस ओपन सेंटेन्स. बरोबर आहे? मग क्वांटिफायर कोणते कोणते, ऑल, सम, फॉर ऑल, देअर एक्झिस्ट. हे सिम्बॉलिक मध्ये, वर्ड मध्ये. बरोबर आहे ना? तर काय काय, सर्वात पहिले क्वांटिफायर बदलून टाकायचं. दोनच क्वांटिफायर आहे, युनिव्हर्सल क्वांटिफायर आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. बरोबर आहे? हा एक्झिस्टेन्शियल, हा युनिव्हर्सल. बरोबर आहे? फॉर ऑल म्हणजे ऑल आणि देअर एक्झिस्ट म्हणजे सम. बरोबर आहे? पण डोक्यात ठेवायचे वर्ड फॉर्म मध्ये, सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. मग डोक्यात ठेवायचं काय की जर तुम्हाला क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन बनवायचं असेल, काय करायचंय, क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन बनवायचंय. डोक्यात काय राहील की क्वांटिफाईड स्टेटमेंट कसं बनतं, क्वांटिफायर आणि ओपन सेंटेन्स या दोघांचं कंबाईन करून काय बनतं, क्वांटिफाईड स्टेटमेंट. सर्वात पहिला मुद्दा आहे चेंज द क्वांटिफायर. क्वांटिफायर चेंज करा याप्रमाणे. आणि पुढे जे ओपन सेंटेन्स आहे, समजा पी हे ओपन सेंटेन्स आहे, ज्याला आपण 2 मिनिटाचा स्टेटमेंटच म्हणू. बरोबर आहे? तर पी हे जे काही ओपन सेंटेन्स किंवा जी पुढची सेंटेन्स असेल तिच्यामध्ये नॉट टाकायचा, म्हणजे तिचं निगेशन द्यायचं, नॉट पी करायचं. जर ऑलरेडी नॉट असेल तर तो नॉट काढून घे. म्हणजे पहिला मुद्दा आहे क्वांटिफाईड स्टेटमेंट जे आहे. आधी तुम्ही लिहितो पहा काय असतं क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफाईड स्टेटमेंट इज इक्वल टू काय असतं, क्वांटिफायर प्लस ओपन सेंटेन्स. बरोबर आहे? ज्या वेळेस आपण क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन घेतो त्यावेळेस सर्वात पहिला दोनच क्वांटिफायर आहे, युनिव्हर्सल आणि एक्झिस्टेन्शियल. सर्वात पहिले चेंज द क्वांटिफायर अँड देन मेक द निगेशन ऑफ ओपन सेंटेन्स. रूल काय आहे लक्षात घ्या. परत मी रूल काय सांगतोय, सर्वात पहिले क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन बनवत असताना चेंज द क्वांटिफायर याप्रमाणे क्वांटिफायर चेंज करायचं.
सम असेल तर ऑल करायचा, ऑल असेल तर सम करायचा. फॉर ऑल असेल तर देअर एक्झिस्ट घ्यायचा, देअर एक्झिस्ट असेल तर फॉर ऑल घ्यायचा. त्यानंतर पुढे जे ओपन सेंटेन्स आलंय याचं पण निगेशन बनवायचं. मग त्याच्यामध्ये नॉट असेल तर काढून घ्यायचा, नसेल तर द्यायचं. बरोबर आहे. एवढे रूल जर फॉलो केले तर क्वांटिफाईड स्टेटमेंट काय बनतं, निगेशन बनतं. ओके बाळांनो, ही झाली बाळांनो तुमची क्वांटिफाईड स्टेटमेंटची खेळ. आता आपण पाहूया याचे काही एक्झाम्पल. आता जे सॉल्ड एक्झाम्पल घेऊया त्याच्यामध्ये सगळं येणार आहे. मग खाली घ्या सॉल्ड एक्झाम्पल. क्वेश्चन, राइट अ निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेट. राइट द negation of following statement. ओके, आता बाळांनो हे डोक्यात ठेवा, एक्झामिनर तुम्हाला थोडस वेळात काढणार. काय करणार, इथे असं म्हणणं गरजेचं राईट द निगेशन ऑफ फॉलोइंग क्वांटिफाईड स्टेटमेंट, बरोबर ना. पण ते क्वांटिफाईड हा वर्ड देणार, ते फक्त काय म्हणतील, स्टेटमेंट. तर त्यांना माहिती जर तुम्हाला तो वर्ड दिला तुम्ही लगेच निगेशन बनवणार आहे. मग तुमचं थोडस नॉलेज चेक करण्यासाठी ते काय करणार, तर तिथे क्वांटिफाईड स्टेटमेंट असा वर्ड काय करणार, फक्त स्टेटमेंट हा वर्ड देणार. मग ठीक आहे, यातलं फर्स्ट एक्झाम्पल नंबर 1. फर्स्ट एक्झाम्पल, ऑल natural numbers are rational. ओके बाळांनो, ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल. आता बाळांनो हे क्वांटिफाईड स्टेटमेंट आहे. कसं पहा, हा ऑल जो आला हा आहे क्वांटिफाईड, हा क्वांटिफायर. आणि नॅचरल नंबर्स आर रॅशनल नंबर्स हे तुमचं ओपन सेंटेन्स, म्हणजे सेंटेन्स आपण तो, बरोबर आहे. मग हा क्वांटिफायर आहे, ही ती ओपन सेंटेन्स आहे. कंबाईनली काय झाले, क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता बाळांनो याचं निगेशन कसं बनवायचं समजून घ्या. सोल्युशन, निगेशन इज. ओके बाळांनो, क्वांटिफाईड स्टेटमेंट मध्ये दोन पार्ट असतात, क्वांटिफायर आणि ओपन सेंटेन्स. पहिला मुद्दा आहे चेंज द क्वांटिफायर. निगेशन मध्ये काय करा, क्वांटिफायर चेंज करा. मग ऑनच्या ऐवजी काय घ्यायचा, सम. सम बरोबर आहे. आणि पुढे जे ओपन सेंटेन्स आहे, ओपन सेंटेन्स मध्ये सांगितलं बा, जर ओपन सेंटेन्स मध्ये नॉट नसेल तर नॉट टाकायचा, असेल तर काढून घ्यायचा. इथे नॉट नाहीये, मग आता नॉट टाकणार कुठे आपण, ऍड इज आर वॉज वेअर नंतर नॉट टाकतो. नॉट टाका पुढे राहणार आपला आर नंतर. म्हणजे काय येणार, ऑल नॅचरल, सम नॅचरल नंबर आर नॉट रॅशनल. आता इथे मात्र अंडरलाईन करा, म्हणजे तुम्ही काय चेंज केले तुम्हाला कळेल. ऑलचा सम केला आणि आर नंतर नॉट टाकला, बरोबर आहे. ओके, इथे काय सॉल्व वगैरे करायचं नसतं, डायरेक्ट आन्सर येतं. पहिला मुद्दा आहे चेंज द क्वांटिफायर. वर्ड मध्ये असतील तर त्याने चेंज, सिम्बॉलिक मध्ये असतील तर त्याने चेंज, आणि पुढे जे सेंटेन्स उरलंय त्या सेंटेन्सचं परत निगेशन घ्यायचं असतं. ओके बाळांनो, पहिलं सॉल्ड एक्झाम्पल झालं. ओके, आता बाळांनो दुसरं घ्या. आता तुम्ही तयार करा सेकंड एक्झाम्पल. सम स्टुडंट of class
are 16 years old. Are 16 years old. Okay, बाळांनो, सोल्युशन निगेशन इज. ओके, हा क्वांटिफायर आहे आणि हे पुढे आलेलं स्टेटमेंट आहे, सेंटेन्स आहे. काय करणार, सर्वात पहिले चेंज द क्वांटिफायर. मग समच्या ऐवजी काय घ्यायचा, ऑल. त्याच्या खाली अंडरलाईन ठेवा तुम्ही जो चेंज करते. all students of class 10 are not 16 year old. या वाक्यामध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक वगैरे काढू नका, इयर्स आला पाहिजे वगैरे वगैरे. जसं सेंटेन्स दिले तसं तुम्हाला वापरायचं ते. इथं इंग्लिशचं लेक्चर नाही झालं आपला फक्त निगेशन बनवायचे, त्यामुळे बाकीचं ग्रॅमॅटिकल वगैरे भाग विचारात घ्यायचा नाहीये. ओके, थर्ड, देअर एक्झिस्ट n belongs to n. There exists n belongs to n such that n plus 8 is greater than 11. Okay, solution. निगेशन इज. आता मला मी दोन देतो. सर्वात पहिले क्वांटिफायर हाय देअर एक्झिस्ट, पण डोक्यात ठेवा देअर एक्झिस्ट बरोबर पुढे सेंटेन्स येतो आणि फॉर ऑल बरोबर कॉमा येत असतो. बरोबर आहे. मग ओके, ठीक आहे, देअर एक्झिस्ट. मग आता देअर एक्झिस्ट काय करायचा, फॉर ऑल n बिलॉंग्स टू n. आता हे डोक्यात आहे की आपल्या देअर एक्झिस्ट नंतर सेंटेन्स येतो. फॉर ऑल मध्ये आपण तिथे काय घेतो, कॉमा घेतो. बरोबर आहे. n plus 8 is not greater than 11. ओके बाळांनो, नॉट टाकला, ग्रेटर दॅन वरती होतं तिरकी मारली, असं पण चालेल किंवा ऑर, त्याला हा पण पर्याय चालेल. फॉर ऑल n बिलॉंग्स टू n plus 8. आता इथे ग्रेटर दॅन आला ना, आपलं 3 साईड आहे, लेस दॅन, इक्वल्स टू, ग्रेटर दॅन. बरोबर आहे. यातला कोणाला ग्रेटर दॅन आला, उरले कोण, लेस दॅन आणि इक्वल्स, त्यांना कंबाईन करा, लेस दॅन और इक्वल्स टू 11. हे डोक्यात ठेवा. सच दॅट देअर एक्झिस्ट बरोबर सच येतो आणि फॉर ऑल बरोबर कॉमा येत असतो मध्ये. बरोबर आहे. ओके, आणि आता 3 साईड आहे, लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल्स टू. मग यातला काय करायचं, जे साईन आला असेल त्याला तुम्ही डायरेक्ट तिरकी रेष मारून नॉट टाकू शकता, किंवा दुसरा पर्याय असतो ते साईन सोडून उरलेले साईन कंबाईन करून तुम्ही लिहू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या बाळांनो. ओके, काढलाय स्क्रीनशॉट. ओके, ठीक आहे. आता याचं फक्त आणखी एक एक्झाम्पल राहिलं, ते एक्झाम्पल घ्या तुम्हाला सॉल्व करायला लगेच.
Okay. Example number 4. For all x belongs to n, 2x plus 1 is odd. Okay, बाळांनो, करा निगेशन. Solution. Negation is, ओके बाळांनो, काय होईल निगेशन? हे डोक्यात ठेवा, हा क्वांटिफायर आहे फॉर ऑल. फॉर ऑल बरोबर कॉमा येतो, देअर एक्झिस्ट बरोबर सॅट येतो. राहिला प्रश्न, हे ओपन सेंटेन्स आहे. मग आता काय करणार इथे? निगेशन इज. सर्वात पहिला चेंज, फॉर ऑलच्या ऐवजी काय घ्यायचा? देअर एक्झिस्ट, एक्स बिलॉंग्स टू एन. ओके, मग आता कॉमाच्या ऐवजी देअर एक्झिस्ट नंतर काय येत असतो? सच दॅट. आणि पुढचं जे काही आहे 2x plus 1 is not odd. Is not odd. ओके, आता डोक्यात आला असेल पहा. फॉर ऑलच्या जागी देअर एक्झिस्ट करायचं आहे, देअर एक्झिस्ट जागी फॉर ऑल करायचं आहे. पण भाऊ पेअरिंग कशी आहे? देअर एक्झिस्ट बरोबर सजद्यात येतो, बरोबर आहे, आणि फॉर ऑल बरोबर कॉमा येत असतो मध्ये कंडिशन सेपरेट करताना. ओके, भाऊ स्क्रीनशॉट घ्या आता याचा. ओके, ठीक आहे बाळांनो. ओके, अशा प्रकारे बाळांनो आपली निगेशनची थेरी आणि सॉल्ड एक्झाम्पल संपले. आता आपल्याला ह्या निगेशनचा क्वेश्चन पाहायचा, ठीक आहे. मग आता घ्या, खाली घ्या एक्सरसाइज 1.3. एक्सरसाइज 1.3. क्वेश्चन नंबर, आता आपला 1 झालेला आहे, 2 झालेला आहे. 1 मध्ये आपण ड्युअल पाहिले होते, तर 1 मध्ये आपण क्वांटिफायर पाहिले होते, 2 मध्ये आपण ड्युअल पाहिले, आणि 3 मध्ये आता आपण पाहणार आहे निगेशन. मग खाली घ्या क्वेश्चन नंबर 3. मी एक्सरसाइज 1.3 ही 4 पार्ट मध्ये सेपरेटली डिवाइड करून दिलेली आहे. ओके, एक्सरसाइज 1.3 यातला क्वेश्चन 1 आणि 2 झालेला आहे आपला. आता क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3, राइट द निगेशन. राइट द निगेशन of the following. Write the negation of the following. मतलब फर्स्ट एग्जांपल है x plus 8 is greater than 11 or y minus 3 is equal to 6. ओके बाळांनो, याचं घ्यायचं तुम्हाला काय? निगेशन. मग ठीक आहे, सोल्युशन. सर्वात पहिले हे कोणतं स्टेटमेंट आहे? स्टेटमेंटचे 3 टाइप आढळले. सिंपल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट. इथे कनेक्टिव्ह आला म्हणजे हे इथे सिंपल स्टेटमेंट आहे, हे दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे, मध्ये कनेक्टिव्ह आहे. कनेक्टिव्ह आला म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. मग कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन बनवण्यासाठी आपल्याला सर्वात पहिल्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये घ्यावं लागेल. म्हणले P is 8 plus x plus 8 is greater than 11. Q y minus 3 is equal to 6. Okay, everyone know? Therefore, the symbolic form
इज. तुम्ही याला पी म्हटले, याला क्यू म्हटले आणि हा ऑर आहे मध्ये, बरोबर आहे. मग इथं ऑरचा सिम्बॉल टाकून द्या, म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म इज काय आला, पी ऑर क्यू. आता याचं घ्यायचं बघा निगेशन. therefore the negation of symbolic form is. सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन काय होईल बाळांनो, ऑलरेडी सिम्बॉलिक फॉर्म लिहा ब्रॅकेटमध्ये. सिम्बॉलिक फॉर्म आहे पी ऑर क्यू, त्याच्या बाहेर द्या टाकून निगेशन, बरोबर आहे. हा, आता हे घ्या सॉल्व्ह करायचं. सर्वात पहिला मुद्दा आहे, हे जे निगेशन आहे हे ब्रॅकेटच्या आत जाईल, याला जाईल, याला पण, याला पण. म्हणजे काय होईल बाळांनो, निगेशन पी, ऑरचं निगेशन अँड क्यूचं निगेशन, निगेशन पी. ओके बाळांनो, आता हे झालं तुमचं आन्सर. हे आलं निगेशन इन सिम्बॉलिक फॉर्म, बरोबर आहे. आता तुम्हाला दिलेलं एक्झाम्पल तर वर्ड फॉर्म मध्ये होतं, मग याचं कन्व्हर्जन त्या फॉर्म मध्ये करायचंय परत. मग therefore द निगेशन इज, सर्वात पहिले पी. पी म्हणजे काय, याकडे मी दोन आन्सर देणार आहे. पहिला, x+8 is not greater than 11 and निगेशनला म्हणून and क्यूचं निगेशन y-3 is not equal to 6. नॉट टाकला दोन्हीकडे, बरोबर आहे. ओके, हा एक पर्याय आहे. किंवा और याला दुसरं पण आन्सर आपण देऊ शकतो. आता इथे बघा, इथे काय आहे, पी ग्रेटर दॅन साठी याचं निगेशन घ्यायचं, म्हणजे x+8 आणि 11 याच्यामध्ये ग्रेटर दॅन सिम्बॉल होता. निगेशन घ्यायचं म्हणजे उरलेले घ्या, मग लेस दॅन ऑर इक्वल अँड y-3 इज नॉट इक्वल टू 6. दोन्हींपैकी कोणताही आन्सर लिहा, मार्क्स पूर्ण भेटणार आहे. ओके बाळांनो, ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. 11 is less than 15 and 25 is greater than 20. ओके बाळांनो, याचं निगेशन लिहायचं आहे. या निगेशन सर्वात पहिला मुद्दा आहे, कोणता स्टेटमेंट आहे, सिंपल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट का क्वांटिफाईड स्टेटमेंट. इथे कनेक्टिव्ह आला आहे. कनेक्टिव्ह आला म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. मग कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन भरण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये घ्यावं लागेल. लेट पी इज 11 is less than 15, Q is 25 is greater than 20. ओके, हा झाला पी आणि क्यू. आता बघा झाला सिम्बॉलिक फॉर्म. therefore the symbolic form is काय होईल, तुम्ही पहिल्या स्टेटमेंटला पी म्हटले, दुसऱ्याला क्यू म्हटले, मध्ये अँड आहे, मग अँडचा सिम्बॉल टाकायचा. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू, बरोबर आहे. ओके, therefore the negation of symbolic form is, symbolic फॉर्मचं निगेशन काय होईल बघा. The negation will negation of P and Q which is equivalent to. ओके बाळांनो, सर्वात पहिले आता हे जे निगेशन आहे, हे निगेशन आतमध्ये प्रत्येकाला पास करायचं. म्हणजे ते निगेशन होईल निगेशन P and चं निगेशन होईल और Qचं निगेशन Q. ओके बाळांनो, आता हे आलं तुमचं आन्सर, पण हे आहे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये. आता याचं कन्व्हर्जन करायचं तुम्हाला व्हर्बल फॉर्म मध्ये. therefore
the negation is. ओके, आता बाळांनो निगेशन इथे परत दोन होतील कारण की लेस दॅन ग्रेटर दॅन नंतर परत डबल होण्याचे चान्स असतात. ओके, इज निगेशन ना, मग इज नॉट लेस दॅन 15 or negation Q 25 is not greater than 20. हा एक प्रकार. और दूसरा प्रकार असा आहे, ओके 11 इज लेस दॅन आला ना, मग लेस दॅनच्या उलटा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, और 25 ग्रेटर दॅन आला मग उलटा लेस दॅन ऑर इक्वल टू 20. ओके बाळांनो, या दोनही निगेशन पैकी तुम्ही कोणताही आन्सर लिहा, बरोबर आहे. ओके ठीक आहे बाळांनो, स्क्रीनशॉट घ्यायचा. स्क्रीनशॉट घ्यायचा. ओके बाळांनो, स्क्रीनशॉट घेतलाय, ठीक आहे. ठीक आहे बाळांनो, आजसाठी एवढंच बाद झालं. आज आपण पाहिलं क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन, बरोबर आहे. क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन समजून. ओके, क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन पाहिलं. आज आपण क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन पाहिलं आणि प्लस एक्झरसाइज 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 जो होता तो स्टार्ट केलाय, बरोबर आहे. ओके, आता आपल्याला बाळांनो नेक्स्ट लेक्चर मध्ये याचे जे उरलेले एक्झाम्पल्स ते सॉल्व्ह करायचे, मग ते एक्झाम्पल्स आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया, ठीक आहे.